नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्येष्ठ पत्रकार मारुती वाघ। आज आपण नगर जिल्ह्यातील लोणी या गावी आलेलो आहोत। वास्तविक पाहता नगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे। आपण बघतोय की आज आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत ती प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान ही जात आहे आणि या जातीची लागवड कैलास आहेर या शेतकऱ्यांनी केलेले आहे। वास्तविक पाहता त्यांनी त्याची लागवड कधी केलेली आहे, ही बाग किती वर्षाची आहे आणि या बागेचं लागवडीचं अंतर किती आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी या डाळिंबाची निगा राखलेली आहे हे आपण त्यांना विचारूया। कैलास आहेर आपल्या समोर आहेत, बोला। नमस्कार सर, बोला। हे जे झाडं होते म्हणजे आपण जेव्हापासून प्लॉट लावला 11 महिन्याचे असताना आपण हे प्लॉट धरला होता, तर 11 महिन्यानंतर आता या प्लॉटला 6.5 महिने झालेले आहेत। तर पाणी जवळपास इथं पाणी होतं आपल्या प्लॉटला, या बेडच्या इथं होतं। पण तुम्ही जे बघू शकता क्वालिटी वगैरे व्हरायटी तर अशी आहे, पावसामध्ये पण याला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। त्यामुळे सगळ्यांनी बेडची हाईट उंच असल्यामुळे पावसाचा काही प्रॉब्लेम आला नाही आणि पाण्याचा पण चांगलापणे निचरा होतो बेडमुळे। तसे आमचे मार्गदर्शक गणेश काका आहे, माने साहेब आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम आम्हाला आला। व्हरायटी पण सुंदर आहे। हे सिंगल खोड तंत्रज्ञान आहे माने साहेबांचं, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना रोपं पण त्यांचे आम्ही माने साहेबांना पण म्हणजे आम्हाला गणेश काकांनी सांगितलं की माने साहेबांकडे रोपं अति उत्तम भेटतात, की तुम्ही त्यांच्या संग संपर्क करा। आमच्या इकडं भरपूर म्हणजे प्लॉट त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास एक 20-25 एकर गणेश काकांचा झाला, माझा 3-1 एकर झाला, माझ्या बंधूंचा पण झाला, असे भरपूर प्लॉट झाले। पण जेवढे डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणजे ज्यांना डाळिंब लावायचं आहे तर त्यांनी आवर्जून माने साहेबांचा संग कॉन्टॅक्ट करावा। आणि प्रवीण भगवा सिंगल खोड हे एक नंबर आहे। म्हणजे आतापर्यंत माझा पण प्लॉट होता, याच्या आधी अशी क्वालिटी कधीच नाही निघली। सगळे बघू शकता तुम्ही, फळं कसे, साईज वगैरे, साल वगैरे 200+ याच्या अगोदर कधी तुमच्या शेतामध्ये तुम्ही डाळिंब लावलं होतं का? हो, लावलं होतं, पण ही क्वालिटी नव्हती। पण त्याला काय त्याच्यात आणि ह्याच्यातला काय फरक सांगा की थोडासा? फरक म्हणजे व्हरायटी ना, व्हरायटी साईज वगैरे, त्यामुळे हा प्लॉट अति सुंदर आहे। रेट पण 150+. हो, रेट पण चांगला आहे। अंदाजे ह्या झाडातून तुम्हाला 450 झाडं आहेत आता तुमची, आता जी हार्वेस्टिंगला आलेली, त्याच्यातून तुम्हाला उत्पादन किती मिळेल, किती टन माल निघाला असा अंदाज आहे? अंदाजे मालाचा नाही बरं का, अजून काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे। पहिल्या वर्षाच्या मानाने पण आपण चांगलं आहे, एवढं पण काही असं हे नाही का, पण मार्केट चांगलं असल्यामुळं हो पैसे होऊन जाणार। ओके, धन्यवाद।